नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत हरतालिकेच्या उपवासाबद्दल, जो प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। या व्रतामध्ये देवी पार्वतीची अखंड भक्ती, श्रद्धा आणि पवित्रता यांचा सुंदर संगम दिसून येतो। आज मी तुम्हाला सांगणार आहे हरतालिकेच्या उपवासाचे 60 महत्त्वाचे नियम, जे तुम्हाला सहज समजतील आणि तुमचा उपवास अधिक पवित्र आणि फलदायी होईल। तर चला सुरू करूया आजचा हा पवित्र प्रवास। नंबर 1, हरतालिकेचा उपवास हा प्रामुख्याने संपूर्ण रात्र जागरण करून आणि दुसऱ्या दिवशी देवी पार्वती व भगवान शंकराची पूजा करून केला जातो। नंबर 2, हा उपवास विशेषतः विवाहित स्त्रिया, अविवाहित मुली आणि ज्यांना चांगला पती लाभावा अशी इच्छा असते त्यांनी करावा असे मानले जाते। नंबर 3, उपवास करण्याआधी मनात शुद्ध संकल्प करणे खूप गरजेचे आहे। नंबर 4, उपवासाच्या दिवशी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे। नंबर 5, उपवासाच्या दिवशी पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालणे अधिक शुभ मानले जाते। नंबर 6, स्नान करताना गंगाजल, तुळस किंवा पवित्र जलाचा वापर केल्यास पुण्य अधिक मिळते। नंबर 7, उपवासाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीही खाणे किंवा पाणी न पिणे हे नियम मानले जातात। नंबर 8, ज्यांना आरोग्याच्या अडचणी आहेत त्याने फळाहार किंवा केवळ पाणी घेऊन उपवास करावा। नंबर 9, हरतालिकेच्या उपवासात खोटं बोलणं, वाईट विचार करणं, कटू आणि बोलणं टाळलं पाहिजे। नंबर 10, घरात शुद्ध वातावरण ठेवणे आणि स्वच्छता राखणे खूप आवश्यक आहे। नंबर 11, पूजा करण्यासाठी मातीची किंवा धातूची पार्वती शंकराची मूर्ती स्थापन करणे प्रथा आहे। नंबर 12, मूर्ती बसवताना नवीन कपड्यांचा आसन टाकून त्या ठेवाव्यात। नंबर 13, देवी पार्वतीची मूर्ती हिरव्या वस्त्रात किंवा साडीमध्ये सजवावी। नंबर 14, भगवान शंकराची मूर्ती पांढऱ्या कपड्यात सजवली जाते। नंबर 15, मूर्तीला फुलं, हार, बांगड्या, कुंकू आणि हळदीने सजवले जाते। नंबर 16, पूजेसाठी 10 प्रकारची फुलं, फळं, पानं आणि सुगंधी द्रव्य वापरणं शुभ मानलं जातं। नंबर 17, पूजा करताना ओम नमः शिवाय आणि पार्वती माता की जय असा जप करावा। नंबर 18, उपवास करणाऱ्या स्त्रियांनी पूर्ण मनोभावे देवी पार्वतीला नवऱ्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी। नंबर 19, अविवाहित मुलींनी सुवर्ण, गुणी व दीर्घायुषी पती मिळावा अशी प्रार्थना करावी। नंबर 20, पूजा करताना कधीही दुर्लक्ष करू नये किंवा घाईगडबडीत पूजा करू नये। नंबर 21, हरतालिकेच्या दिवशी रात्रभर जागरण करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते। नंबर 22, जागरणामध्ये भजन, कीर्तन, कथा सांगणे, देवीच्या स्तोत्रांचे पठण करणे आवश्यक आहे। नंबर 23, हरतालिकेच्या दिवशी सासरी गेलेल्या स्त्रियांनी माहेरी जाऊन हा व्रत करणं अधिक शुभ मानलं जातं। नंबर 24, माहेरी न जाता आले तरी सासरी सुद्धा मनोभावे पूजा केली तर त्याचं पुण्य मिळतं। नंबर 25, पूजा करताना 5 प्रकारची नैवेद्य अर्पण करावा। नंबर 26, देवी पार्वतीला शृंगार साहित्य अर्पण करणे अत्यंत शुभ आहे। नंबर 27, या दिवशी सुवासिनी स्त्रियांना ओटी देणे आणि त्यांना निमंत्रित करणे हा नियम आहे। नंबर 28, उपवास करताना मन शुद्ध ठेवून प्रार्थना करणे अधिक महत्त्वाचे आहे। नंबर 29, हरतालिकेच्या दिवशी व्रतकथा ऐकणे किंवा सांगणे हे नियमाचे आहे। नंबर 30, व्रतकथा ऐकल्याशिवाय उपवास पूर्ण मानला जात नाही। नंबर 31, हरतालिकेचा उपवास करताना फक्त भक्तिभाव महत्त्वाचा असतो, दिखावा करू नये। नंबर 32, देवी पार्वतीला कुंकू, हळदी, हिरवा चुडा, हिरवी साडी, मेहंदी अर्पण करावे। नंबर 33, पूजा करताना दीप लावणे आणि अखंड ज्योत ठेवणे अत्यंत शुभ आहे। नंबर 34, उपवासाच्या दिवशी मद्य, मांसाहार, कांदा, लसूण खाणे पूर्णपणे निषिद्ध आहे। नंबर 35, पूजा संपल्यावर सर्व कुटुंबियांनी मिळून प्रसाद ग्रहण करावा। नंबर 36, प्रसादामध्ये पातळे, मोदक, लाडू, खीर यांचा समावेश करावा। नंबर 37, पूजा झाल्यानंतर सुवासिनींना उखाणा देऊन ओटी द्यावी। नंबर 38, या दिवशी गरीब भिकाऱ्यांना अन्न, कपडे किंवा दक्षिणा देणे पुण्यकारक आहे। नंबर 39, उपवास करताना मनात नकारात्मक विचार आणू नयेत। नंबर 40, हरतालिकेच्या दिवशी फक्त शुद्ध, सात्विक विचार आणि वर्तन ठेवणे आवश्यक आहे। नंबर 41, उपवास करताना भांडण, वाद, राग, द्वेष टाळावा। नंबर 42, पूजा झाल्यानंतर मुलींनी आईकडून आशीर्वाद घ्यावा।
नंबर 43. विवाहित स्त्रियांनी पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी इच्छा करावी. नंबर 44. उपवासाच्या दिवशी सकाळपासून रात्रपर्यंत धीराने आणि श्रद्धेने राहणे आवश्यक आहे. नंबर 45. उपवास मोडताना फक्त सात्विक अन्नानेच सुरुवात करावी. नंबर 46. उपवास करताना गरजेप्रमाणेच बोलावे आणि जास्त गप्पा टाळाव्यात. नंबर 47. या दिवशी देवळात किंवा घरी शिवपार्वतीच्या मूर्तीसमोर दिवा लावावा. नंबर 48. उपवास करणाऱ्यांनी पूर्ण दिवस आनंदी राहून भक्ती करावी. नंबर 49. हरतालिकेच्या दिवशी भक्तिगीतं, स्तोत्र, मंत्र ऐकणे व म्हणणे विशेष महत्त्वाचं आहे. नंबर 50. उपवासाच्या शेवटी भगवान शंकर पार्वतीला पाणी अर्पण करून प्रार्थना करावी. नंबर 51. उपवास संपल्यानंतर कुटुंबातील सर्वांनी प्रसाद एकत्र बसून खावा. नंबर 52. हरतालिकेचा उपवास संपूर्ण विश्वासाने केल्यास जीवनात सुख शांती येते असे मानले जाते. नंबर 53. या दिवशी केलेली पूजा पती पत्नीच्या आयुष्यातील तणाव दूर करते असे सांगितले जाते. नंबर 54. उपवास करणाऱ्यांनी मनातील इच्छा देवीसमोर बोलावी. नंबर 55. हरतालिकेच्या दिवशी शेजारी नातेवाईकांना सुद्धा प्रसाद द्यावा. नंबर 56. उपवास करताना रात्रभर कथा, भजन आणि गाणी म्हणत जागरण करावे. नंबर 57. हरतालिकेचा उपवास स्त्रियांनी आजीवन पाळला तर वैवाहिक जीवन सुखमय राहते असे मानले जाते. नंबर 58. उपवास करताना देवाबद्दल पूर्ण श्रद्धा ठेवणे हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. नंबर 59. हा उपवास केल्याने मनातील चिंता, दुःख, वाईट विचार दूर होतात. नंबर 60. हरतालिकेचा उपवास नेहमी प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाने करणे हेच सर्वात मोठं नियम आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हे होते हरतालिकेच्या उपवासाचे 60 नियम जे प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवले पाहिजेत, कारण या नियमांमुळेच उपवास अधिक सुंदर, शुद्ध आणि फलदायी ठरतो. जो कोणी हा उपवास श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतो त्याला वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.